राईट न्यूज। महाविकास आघाडीची पत्रकार परिषद 6 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृहात महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली। पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना उबाठा गटाचे माजी खासदार उन्मेषदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील, चाळीसगाव तालुका युवा अध्यक्ष दिनेश पाटील, शशिकांत साळुंके, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे व शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी काय म्हणाले महाविकास आघाडीचे नेते बघा। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, चाळीसगाव। चाळीसगाव तालुक्यामध्ये आज लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जी दिशाभूल करण्याचा प्रकार जो सुरू आहे त्याचा पोलखोल करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज आम्ही पत्रकार परिषद घेतोय। मनरेगाच्या समृद्धी लेबर बजेटच्या 13 सप्टेंबर 2023 ला शासनाचं परिपत्रक असताना मागेल त्याला विहीर, मागेल त्याला शेततळ अस्थिरीकरणाचं, मागेल त्याला फळबाग, या सगळ्या योजना असताना चाळीसगाव तालुक्यामध्ये याची कुठल्याही पद्धतीने शिवार फेरी, त्याचा आराखडा, त्याचं नियोजन, त्याचं बजेट केलं गेलं नाही। आणि दुर्दैवाने केंद्राचं 1,10,000 कोटीचं बजेट असताना देखील चाळीसगाव तालुक्यातला शेतकरी विहीर, शेततळे, फळबाग, गोठा या योजनेपासून त्या ठिकाणी दूर राहिला। आणि मग महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन केल्यानंतर विहीर, त्या ठिकाणी शेततळे अस्थिरीकरणाचं आणि गोठे आणि काही पाणंद रस्ते जे न्यायालयात जाऊन त्याची ऑर्डर घ्यावी लागली। जे रस्ते महाविकास आघाडीच्या काळामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांनी, तालुका अध्यक्ष असलेले दिनेश पाटील आणि सहकाऱ्यांनी मंजूर केलेले, त्याला देखील आमदारांनी आडकाठी आणली आणि न्यायालयाची ऑर्डर आणल्यावर देखील त्या ठिकाणी काम होऊ द्यायचे नाही आणि शेतकऱ्यांच्या रस्त्यात आडवे येणारे लोकप्रतिनिधी आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्याचं दुर्दैव। आज पत्रकार परिषदेत आम्ही त्याची पोलखोल केली आणि म्हणून मनरेगाच्या मंजूर झालेले कामं, सुरू झालेले कामं केवळ मी केले, ज्याला कुशल काय अकुशल काय माहिती नाही, ज्याला समृद्धी लेबर बजेट काय माहिती नाही, ज्याला अजून पण त्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची समिती असते, त्याच्या किती बैठका घेतल्या, त्याच्या प्रोसिडिंग काय, त्याचं कुठले काही रेकॉर्ड नाही, अशा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीला बेबान असलेला, अभ्यास नसलेला, कुठलंही नियोजन नसलेला आज शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पत्रक वाटून भावनेचे खेळण्याचं जे काम होते त्याचं पोलखोल करणारी पत्रकार परिषद आम्ही घेतली। चाळीसगाव तालुक्यामध्ये 2200 घरकुलं मी देत आहे अशा आविर्भावात एक कार्यक्रम घेण्यात आला, परंतु 32,000 घरकुलं हे जिल्ह्याला टार्गेट आलं। हे टार्गेट सालाबादाप्रमाणे येत असतं, त्यातून चाळीसगाव तालुक्याच्या वाट्याला जे आले त्याचं सुद्धा श्रेय घ्यायचं मसिहा मीच आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी आज या ठिकाणी कार्यक्रम घेतला। त्याच कार्यक्रमात दुसरा कार्यक्रम 3,000 विहिरी मी देतो आहे। ऑलरेडी लोकसभेच्या आधी 850 विहिरी दिल्या गेल्या आहेत। लोकसभेच्या नंतर महाविकास आघाडीने आंदोलन केल्यानंतर अधिकाऱ्यांचं आम्ही लेखी घेतलं, ते लेखी घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी ग्रामपंचायतीद्वारे ठराव येऊन ग्रामसभेचे लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी प्रस्ताव सादर केले, त्याची ऑलरेडी ऑनलाईन प्रशासकीय मान्यता झालेल्या आहेत, ते देण्याचा फार्स त्यांनी आज घातला जसा काही मीज मसिहा आहे। तिसरी गोष्ट त्यांनी पाणंद रस्त्यांची जी आता तालुका अध्यक्षांनी खुलासा केला, हे ऑलरेडी यांनी होऊ दिले नाही, उलट ते आज शेतकरी त्या पाणंद रस्त्यातून पावसाळ्यात जात आहेत, ते आधीच झाल्या, कोर्टातून ऑर्डर आणावी लागली, संघर्ष करावा लागला, त्याच्याही वर्क ऑर्डर झाले आहेत, झिरो मस्टर काहींचे पडून गेले, तेही आज मीच देतो आहे, त्याचाही मसिहा मीच आहे, असा हा एकत्रित कार्यक्रम त्यांनी आज घेतला। ते ज्या स्थळी घेतला त्या स्थळी भारतीय जनता पार्टीचे मेळावे आणि कार्यक्रम चालत असतात, व्यक्तिशः आमदारांचे स्वतःचे कार्यक्रम त्या ठिकाणी चालत असतात आणि त्या जागेवरती त्यांनी आज, त्या स्थळावरती त्यांनी आज सगळी प्रशासकीय यंत्रणा वेठीस धरून हे सगळं देणारा मसिहा मीच आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न केला। माझा प्रशासनाला सवाल आहे की प्रशासकीय इमारत इथे असताना कुठलाही शासकीय कार्यक्रम हा तिथे झाला पाहिजे, पण एका विशिष्ट जागेत जिथे भाजपचा मेळावा असतो, जिथे भाजपचे कार्यकर्ते असतात, जिथे आमदारांचे व्यक्तिगत सांस्कृतिक कार्यक्रम चालतात, त्या ठिकाणी हा कार्यक्रम घेऊन ऑलरेडी लोकांना जे लाभ मिळालेले आहेत ते लाभ पुन्हा मी देत आहे हे दाखवण्याचा जो प्रयत्न झाला, याचा आम्ही या ठिकाणी पोलखोल केली, जाहीर निषेध करतो। असताना 2022 मध्ये तालुक्यामध्ये 143 रस्ते, पाणंद रस्ते, त्यावेळेस मातोश्री पाणंद रस्ता या योजनेखाली मंजूर झाले होते। तेव्हापासून आम्ही संघर्ष करत असताना आमदार महोदयांना आम्ही दिसलो नाही आणि त्या ठिकाणी प्रशासनावर दबाव देऊन ते कामं होऊ दिले नाही आणि आज त्याच कामांचे पत्रक वाटणे हे अत्यंत दुर्दैवी आहे। मुळात कोर्टात जाऊन आम्ही त्या कामांच्या बाबतीमध्ये यांच्यावर कोर्टाने ताशेरे ओढले आणि तातडीने यांना वर्क ऑर्डर देण्यास भाग पाडले। असे असताना देखील त्यांनी आजचा केलेला प्रकार हा निंदनीय आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो।
त्यावर भाजपचं स्टिकर लावलं गेलेलं आहे आणि ती त्यांच्याच एरिया त्यांच्याच कार्यालयामध्ये वाटप झालेली आहे. म्हणजे त्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ती वाटप झाली पाहिजे होती, तिथेच वाटप केली आणि त्या स्टिकर लावले. हे एकदम चुकीचं आहे. जसं काही स्वतःच्या घरून देतोय अशा पद्धतीने त्यांनी ते दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.